मागच्या 9 पार्ट्समध्ये आपण टाइम ट्रॅव्हल रिलेटेड छोटे छोटे सगळे आपण कन्सेप्ट्स बघितले. आज जे आपण कन्सेप्ट बघणार आहेत ते आतापर्यंत आपण जेवढे पॅराडॉक्सेस बघितले त्या सगळ्यांचं एक कॉमन उत्तर आहे आणि ते म्हणजे मल्टिपल टाइमलाईन्स. मल्टिपल टाइमलाईनवाली थेअरी सांगते की टाइम एका सरळ रेषेत जाते आणि त्या सरळ रेषेवर म्हणजे त्या टाइमलाईनवर तुम्ही एक्झिस्ट करतात. जे काय तुमच्या भूतकाळात घडलंय, जे काय घडतंय सध्या आणि जे काय भविष्यात घडणार आहे ते सगळं त्या टाइमलाईनवरच आहे. समजा जर का तुम्ही टाइम मशीन बनवली आणि टाइमला छेडायचा किंवा टाइमसोबत खेळायचा प्रयत्न केला तर राईट एक्झॅक्ट त्याच मोमेंटला तिथं एक दुसरी टाइमलाईन तयार होईल. आता आपण जे पॅराडॉक्सेस बघितले होते त्याचंच एक उदाहरण घेऊन बघू. ग्रँडफादर पॅराडॉक्सबद्दल जर काय आयडिया नसेल तर प्रोफाईलवर आहे, व्हिडिओ बघून नंतर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर इमॅजिन करू की ही आपली टाइमलाईन आहे ज्याच्यावर तुम्ही एक्झिस्ट करतात. तुम्ही टाइम मशीन इन्व्हेंट केली आणि ग्रँडफादर पॅराडॉक्सनुसार तुम्ही पास्टमध्ये जाऊन तुमच्या ग्रँडफादरला मारलं. तर आपल्यासमोरचा प्रश्न होता की त्यांना मारल्यास तुमच्या वडिलांचा जन्म होणार नाही आणि त्यांना पास्टमध्ये जाऊन मारणार आहे तुमचा पण जन्म होणार नाही. पण मल्टिपल टाइमलाईनवाली थेअरी सांगते की तुम्ही जर ग्रँडफादरला मारलं तर राईट तिथंच एक दुसरी टाइमलाईन तयार होते. तुम्ही आजोबाला मारल्यानंतर पुढच्या ज्या काही इव्हेंट्स होणार होत्या ते ह्या टाइमलाईनवर होतील आणि त्या पॅराडॉक्सप्रमाणे तुमच्या अस्तित्वाला धक्काही लागणार नाही. हे असे कन्सेप्ट जर समजून घ्यायचं म्हटलं तर बेस्ट सोर्स आहेत पिक्चर किंवा वेब सिरीज. पुढच्या 3 पार्टमध्ये मी पिक्चर किंवा वेब सिरीज सजेस्ट करेल ज्याच्यातून तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये शिकायला भेटतील. त्यासाठी फॉलो करा आणि स्टे ट्यून्ड.